यार कधी कधी लोक असे बावळट सारखे गाडी चालवतात ना की काय सांगू. आता मगाशी पण त्या 4 व्हीलरवाल्याला मी बोललो येऊन मला 2 तास यायला कसं नेणार बाईकवरती एवढं मोठं बॉक्स. चला करूया काहीतरी ॲडजस्ट. तर फायनली आपलं ॲमेझॉनचं पार्सल आलेलं आहे. तर बघूया आता या पार्सलमध्ये काय काय आहे. मला तर माहिती आहे पण एकदा खोलून मग तुम्हाला सांगतो की यामध्ये आहे नेमकं काय काय. तर यस, ॲमेझॉनवरनं मी हे ग्लोव्ज मागितलेत. तर सिटीमध्ये फिरण्यासाठी माझ्याकडे ग्लव्ज नव्हते त्यामुळे मी हे ग्लव्ज परचेस केलेत. कसं आहे, रेग्युलर मी रायनॉक्सचे जे माझे ग्लव्ज आहेत ते वापरू नाही शकत. ते टुरिंगसाठीच बेस्ट आहेत आणि रेग्युलर फिरण्यासाठी हे ग्लव्ज ओके वाटत आहेत मला. छान आहे, क्वालिटी वगैरे मस्त आहे याची. चला आपल्याला बाहेर तर जायचंच आहे, आपण राईड करता करता आपण टेस्ट करूया. मस्त आहे. आणि हो, अजून एक गोष्ट मी मागवली आहे. तर हे हेल्मेट माउंट किट आहे पूर्ण. तर मी जेव्हा गोप्रो घेतला होता तेव्हापासून माझ्याकडे ना जे माउंट नव्हता. तर तो जे माउंटसुद्धा मी मागवला आहे. तर खूप साऱ्या असेंब्लीज आहेत याच्यामध्ये. येस, जे माउंटसुद्धा आहे, याचीच मला गरज होती, तो मागवला आहे. तर आता व्हिडिओमध्ये जो व्ह्यू तुम्हाला दिसतोय तो सुद्धा अजून छान प्रकारे दिसेल. आणि येस, फायनली आपला रायडिंग शूजसुद्धा आपण परचेस केलेला आहे. तर येणारी आपली मोठी राईड जी आहे त्याच्यासाठी मला खूप साऱ्या ॲक्सेसरीजची गरज असणार आहे. त्यामुळे मी रायडिंग शूज वगैरे, पॅन्ट वगैरे या सगळ्या गोष्टी हळूहळू परचेस करतो आहे. जी आपली राईड आहे ती ऑगस्टमध्ये असणार आहे. तर त्याच्यासाठी खूप सारी तयारी करायची आहे आणि ती तयारी ऑलमोस्ट आम्ही चालू केलेली आहे. शूज मी परचेस केलेला आहे ऑलरेडी आणि शूज माझा आहे विनयकडे. तर आत्ता मला शूज घेण्यासाठी विनयकडे जायचं आहे. तर येस, आपण ग्लव्ससुद्धा टेस्ट करूया. त्यानंतर हेल्मेटला जे माउंटसुद्धा लावूया आणि विनयकडे जाऊया. तर हा बघा, हा असा डिफरन्स आहे जे माउंटमध्ये आणि हा मी जो रेग्युलर वापरत होतो तो हा माउंट आहे. तर याने वाईड अँगलसाठी खूप जास्त आपल्याला आहे ना फरक पडतो. कॅमेऱ्यामध्ये जो वाईड अँगल आपण यूज करतो गोप्रोमध्ये त्यासाठी हा खूप फायदेशीर आहे जे माउंट. त्यामुळे मी हा परचेस केला आहे. पण यार यामध्ये थोडा प्ले दिसतोय. असो, बघूया, मे बी हे लावल्यावरती होणार नाही. हा जो ॲमेझॉनवरून मी जे माउंट मागवला होता त्यामध्ये थोडासा प्ले आहे. त्यामुळे कदाचित हा मला रिटर्न द्यावा लागेल. काही कामाचं नाही आहे, माझ्या हे उपयोगाचंच नाही आहे. तर मी पुन्हा एकदा माझा जो गोप्रोचा ओरिजिनल माउंट होता तोच लावला आहे आणि आता निघतोय. चला तर आता शूज घ्यायला जाऊया. तर हेच ते ग्लव्ज एक्स्ट्रीम मोटोवरून मागवलेत. छान आहे, त्यांचं ब्रँडिंग पण आहे, मस्त आहे, फिटिंग पण छान आहे. चला निघूयात. यार काळा शो भरपूर घाम झालाय. मागच्या रविवारीच मी मस्तपैकी वॉश केली होती बाईक, पण पुन्हा एकदा घाण झाली आहे. कारण 2-4 दिवस झाले पुण्यामध्ये सारखा पाऊस पडतोय आणि उन्हाळा पण एवढा वाढला आहे ना, ऊन एवढं वाढलं आहे की अक्षरशः शॉपमध्ये 2-2 फॅन चालू असतात तरी अक्षरशः इतकं गरम होतं ना की काय सांगायचं. नवीन ग्लव्ज सिटी राईडसाठी तर एकदम बेस्ट वाटत आहेत मला आत्तापर्यंत तरी. मस्तपैकी त्यांनी इथे टच पॅडसुद्धा दिले, म्हणजे मोबाईल इझिली यूज करू शकू आपण. त्याच्यासाठी त्यांनी मस्तपैकी इथं थोडं काय म्हणतात त्याला रफ मटेरियल यूज केले जेणेकरून मोबाईल व्यवस्थित यूज करता येईल. प्रोटेक्शन वगैरे पण छान आहे, पामला पण थोडं प्रोटेक्ट केलेलं आहे हार्ड मटेरियलने. सिटी यूजसाठी तर बेस्ट आहेत ग्लव्ज आणि बजेट फ्रेंडली पण आहेत. मला असेच ग्लव्ज हवे होते जे जास्त महाग नाही पण बेस्ट असावे. तर मला हे बेस्ट वाटतात, कलर पण छान आहे. तर 2 दिवसापूर्वीच मी रायडिंग शूज परचेस केले. ॲक्च्युली मला घ्यायचे नव्हते, मला शूज घ्यायचे होते रायडाचे. तर मी ॲमरॉक आणि रायडा अशा 2 कंपन्या सिलेक्ट केल्या होत्या. त्या 2 कंपन्यांचे फुल साईजचे जे शूज आहेत ते मी चॉईस केले होते आणि
मी फक्त ॲम्रॉकचे शूज बघितले आणि रायडाचे मला ट्राय करायचे होते, पण विनय आणि आपले पोटॅटो हेड BMW जो ग्रुप आहे त्यांच्यामध्ये मी राईड करतो, त्यामध्ये पोटॅटो हेड म्हणून आहे. यार मी कधी ओळख नाही करून दिली, पण यस त्या दोघांमुळे त्यांनी मला एवढं कन्व्हिन्स केलं की मी घेऊन टाकला. कारण की आमच्या ग्रुपमध्ये जी आमची लाँग राईड होणार आहे ऑगस्टमध्ये, त्या राईडला जे काही सर्वजण आहेत त्यापैकी 80% लोकांनी ना हे ॲम्रॉकचे शूज घेतलेत आणि मला पण क्वालिटी बेस्ट वाटली. पण माझा थोडा साईजचा इश्यू वाटत होता मला, पण मी म्हटलं यार ठीक आहे, थोडं यूज केल्यानंतर होऊन जाईल. असो, रायडाचे शूज तर बघायचे राहिलेच नेक्स्ट टाईम. तर शूज त्या दिवशी आम्ही पाऊस होता त्यामुळे आम्ही 4 व्हीलर घेऊन गेलो. तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्ही त्या सगळ्या स्टोरीज पाहिल्या असतील, आणि जर फॉलो करत नसाल तर आत्ताच इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि शूज परचेस करून जेव्हा आम्ही रिटर्न आलो तेव्हा खूप लेट झालं. तुम्ही जर विनयचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळलंच असेल. तर येता येता आम्हाला 10:30 वाजले आणि मी बाईकवर होतो आणि पावसाचं सुद्धा वातावरण होतं आणि पाऊससुद्धा चालू होतं. त्यामुळे मग मी शूज विनयकडेच ठेवले आणि 2 दिवस झाले मला वेळच भेटला नाही. तर आज फायनली वेळ भेटला आहे आणि शूज घ्यायला चाललो आहे विनयकडे. यार कधी कधी लोक असे बावळटसारखे गाडी चालवतात ना की काय सांगू. आता मगाशी पण त्या 4 व्हीलरवाल्याला मी बोललो, आता ते मी शूट केलं नाही, तर 4 व्हीलरवाल्याला मी बोलतो की मला साईड दे, जाऊ दे. पुढं ट्रकमुळे त्याची गाडी अडली होती. माझी बाईक जाईल एवढी जागा तिथं होती तरीसुद्धा तो पुढं घेऊन मला जागा देत नव्हता. घातली मग काय एक लाथ आलो निघून. कधी कधी रागसुद्धा अनावर होतो. तर यस, मी येऊन पोचलो विनयकडे आणि इथे बघा कंटिन्यू यूट्यूब चालू असतं. माझं पण तेच चालू असतं. दुसऱ्यांचे ब्लॉग बघून आम्ही पण शिकत असतो. आणि हा विनयचा डेस्क, याच्याकडे एवढे गॅजेट्स आहेत ना की काय सांगू. आता हे बघा, आता तो त्याचं लॉग इन चालू आहे आणि इथे बघा फॅन आहे छोटासा, म्हणजे कंटिन्यू त्याला हवा भेटत असेल त्यांनी. असे छोटे छोटे गॅजेट्स आहेत ना, भरपूर आहेत विनयकडे. तर आता हे बघा, हे विनयचे शूज, तर मी पण हेच शूज घेतलेत. माझा बॉक्स खाली आहे, तर माझा बॉक्स घ्यायला तो खाली गेलाय, तर तो आला की मग त्याला भेटूया आपण. तर 6:15 वाजलेत आणि येऊन मला 2 तास आयला बाई एक्सपोज मला येऊन तब्बल 1 ते 1.5 तास झाला, पण कंटिन्यू डिस्कशन चालू होतं. आणि यस, विनय आपल्यासोबत. हॅलो गाईज, डिस्कशन चालू आहे आमच्या नवीन लॉंग राईडची लेह लडाखसाठी. आणि लेह लडाखसाठी राहुल भाऊनी खूप मोठा खर्च केला आहे, तो आता तुम्हाला दाखवेल किंवा सांगितलं पण असेल ऑलरेडी. तर येस, या ठिकाणी आपला शूज आलेला आहे. तर याची अनबॉक्सिंग आपण शॉपवरती गेल्यावरच करूया. आता मला पहिले इथनं हा शूज घेऊन जाणं हा एक मोठा टास्क आहे माझ्यासाठी, कारण बाईकवरती मी एकटाच आलोय. चल विनय भाऊ, येतो आता मी, कारण भरपूर लेट झाले. चला येत जा राईडवर. येस, येतो. तुमचा राहुल लग्न केल्यापासून राईडलाच येत नाही राव. त्याला 2-3दा सांगायला लागतं राईडला चल, तेव्हा कुठं एकटा येत. तसं काय नाही. राईड भरपूर झाल्यात आपल्या, पण ब्लॉग एडिट करायचे बाकी होते. तुम्हाला कळतच असेल की ब्लॉग आता कंटिन्यू येत आहेत. तर ठीक आहे, आता मी निघतो इथनं, कारण भरपूर लेट झाले. खूप मोठा टास्क आहे यार. कसं नेणार बाईकवरती एवढं मोठं बॉक्स. चला करूया काहीतरी ॲडजस्ट. जास्त काही लांब नाही आहे शॉप. ठीक आहे, कम्फर्टेबली बसलो आहे मी आणि बॉक्स पण व्यवस्थित आहे, हालत नाही आहे, कारण पूर्ण दोन्ही पायाने मी सपोर्ट दिला आहे खालून, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आहे. चला तर मी पोचतो शॉपवरती, कारण की रिस्क नको. व्लॉगच्या नादात उगाच काहीतरी अपघात घडायला नको. आणि मस्त असा सनसेट होतोय. चला, तुम्ही थोडा टाईमलॅप्स एन्जॉय करा, तोपर्यंत मी शॉपवरती पोचतो. तर यस, फायनली आपला रायडिंग शूज आलेला आहे. तर हा आहे ॲम्रॉक. तर चला तर आता अनबॉक्सिंग करूया, बघूयात आपल्याला या बॉक्समध्ये काय काय भेटले. तर यस, याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 पेअर भेटतात.
तर हा आहे आपला शूज. वाव, या ठिकाणी आपल्याला ॲम्ब्रोकचं ब्रँडिंग बघायला भेटते. त्यानंतर इथे त्यांनी पॅडिंग केलेलं आहे. त्यानंतर या साईडला सुद्धा इथे त्यांनी मस्त हार्ड मटेरियल यूज केले आणि इथे आपल्याला रिफ्लेक्टर बघायला भेटते. त्यानंतर वॉटरप्रूफचं त्यांनी ब्रँडिंग केलेलं आहे. तर हा फुल्ली वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे आपण हा शूज परचेस केला आहे, कारण की आपल्याला लेह लडाखमध्ये वॉटरप्रूफ शूज लागणार होते. तर येस, अजून यामध्ये सांगता येईल असं तर आपल्याला इथे त्यांनी टो प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला समोर फिंगरसाठी पण प्रोटेक्शन दिलेलं आहे. इथे आपल्याला खाली ग्रिपसुद्धा त्यांनी छान प्रकारे दिलेली आहे, जेणेकरून ऑइल किंवा कशावरती जर आपण पाय ठेवला तर ते स्लिप नाही होणार. सो ग्रिप पण छान आहे. त्यानंतर इथे आपला जो आपला बोन असतो, तर इथे सुद्धा त्यांनी हार्ड मटेरियल दिलेलं आहे, जेणेकरून प्रोटेक्शन व्यवस्थित प्रकारे भेटेल आपल्याला. आणि बस असा काहीसा शूज आहे. इथे ॲम्ब्रोकचं ब्रँडिंग दिले मस्तपैकी. हस्की आहे हा. बस असा काहीसा आपला शूज आहे. तर आता बाहेर जाऊया आणि पाहूयात शूज कसे आहेत ते. यार फर्स्ट टाइम शूज घातलेत आणि असं वाटतंय नाही का, पाय माझे ना वरती आलेत, कारण की हाईट वाढली माझी. बूट खूप कम्फर्टेबल आहे, सेफ्टी एकदम 100% दिलेली आहे त्यांनी. पण काय आहे ना, थोडं नवीन वाटतंय, त्यामुळे स्टँड राहिलं का, थोडं नवीन वाटतंय. गेअर टाकायला अडचण होती. गेअर टाकताना मला असा पाय माझा हे नाही होते, नाही का, आतमध्ये जात नाही, फोल्ड होत नाही आहे. आता थोडं यूज टू व्हावं लागेल, त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी मला क्लिअर होतील. इकडे ब्रेकला काही प्रॉब्लेम येत नाही आहे. ब्रेक मी एकदम व्यवस्थितरित्या मारू शकतो, व्यवस्थितरित्या प्रेस करू शकतो. फक्त यार गेअरलाच प्रॉब्लेम होते. 2-3 राईड कराव्या लागतील मोठ्या, जेणेकरून व्यवस्थितरित्या मला हा बूट यूज करता येईल. तर येस गाईज, या शूजची प्राईस आहे 8,200 रुपये. पण हा शूज आम्हाला डिस्काउंटमध्ये भेटलेला आहे. तो डिस्काउंट तर मी तुम्हाला सांगू नाही शकत की मला किती डिस्काउंट भेटला आहे काय, कारण की आमचा जो रायडिंग ग्रुप आहे पूर्ण, तर आम्ही ग्रुपने पूर्ण एकत्र परचेस केले. आणि हे जे शूज आम्ही परचेस केलेत हे मॅन्युफॅक्चररकडनं डायरेक्ट परचेस केलेत. तुम्हाला हे बूट इझिली ऑनलाईन भेटून जातील. तर तुम्हाला हे घ्यायचे असतील हे शूज, तर ॲम्ब्रोक या शूजचं नाव आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे शूज भेटतात, एक शॉर्टवाला पण आहे आणि हा फुलवाला वॅरियंट आहे. ॲक्च्युली याचं नाव मी विसरलो, पण इथे स्क्रीनवर तुम्हाला त्याचं नाव येईल. जो शूज मी घातला आहे त्या शूजचा कुठला वॅरियंट आहे, तर त्या वॅरियंटचं तुम्हाला इथे स्क्रीनवरती नाव दिसेल. तर तुम्ही यस सर्च करू शकता, बघू शकता. ॲक्च्युली मी रायडा आणि ॲम्ब्रोक हे 2 शूज बघत होतो, पण आता सगळ्यांनीच घेतले. आणि 8,200 रुपयाचा शूज जर मला रायडाच्या म्हणजे रायडाचा जो एक्सप्लोरर शूज आहे जो मला घ्यायचा होता, त्याच्यापेक्षा जर मला स्वस्त भेटत असेल तर का नाही ना. फक्त एकच याची गोष्ट मला आवडली नाही की याचा लुक थोडा मला आवडला नाही, कारण की एकदम सिम्पल आहे. एक प्लेन कलर ब्लॅक कलरमध्ये आहे शूज. रायडाचा जो शूज आहे तो मल्टी कलरमध्ये आहे, त्यामुळे तो जरा भारी वाटतो. पण असो, आपल्या बाईकवरती हा सूट होतोय. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा.